मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी 12-12-12चा जागांचा फॉर्म्युला सुचवलाय, पण सध्या तरी काँग्रेस वंचितला सोबत घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीये। तर ठाकरेंची शिवसेना 23 जागा लढण्यासाठी इच्छुक आहे। असं झाल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त 13 जागा येतात। त्यामुळे यावर काँग्रेस नेत्यांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत, तर राष्ट्रवादीकडून सावध भूमिका घेतली जाते। अशात मवियाचा जागा वाटपाचं घोडं अडल्याचं दिसतंय आणि हीच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे। येणाऱ्या लोकसभा निवडणुका एकत्र लढवणार असं मविया नेते म्हणत असले तरी त्यांच्यामध्ये त्याबद्दल एक वाक्यता दिसत नाहीये। तसंच प्रत्येक पक्ष आपल्या इच्छेप्रमाणे फॉर्म्युला सांगत असल्यानं मवियामध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। बैठकांचा सिलसिला सुरू करत दौऱ्याची घोषणा करत सगळेच पक्ष कामाला लागले आहेत। याला महाविकास आघाडीतले घटक पक्षही अपवाद नाही। येत्या लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार असं मवियातले नेते सांगत असले तरी मविया जागा वाटपावरून आलबेन नसल्याची चर्चा सुरू झाली आहे। मवियाचा एक कथित फॉर्म्युला सध्या चर्चेत आहे। लोकसभेच्या 48 पैकी शिवसेना 23 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 15 जागा तर काँग्रेस 10 जागांवर असा फॉर्म्युला दर्शवतोय। ज्या 18 जागांवर आम्ही विजय मिळवला होता त्या जिंकलेल्या जागांविषयी चर्चा अजिबात करणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतल्यावर आता परिस्थिती बदलली आहे असं म्हणत काँग्रेसनं सूर आळवलाय। त्यातच वंचितनेही 12 जागांचा प्रपोजल दिल्यानं मविया जागा वाटपात काय निर्णय होणार यावर चर्चा रंगतीये। प्रकाश आंबेडकर यांना या महाविकास आघाडीत कसं घेणार, कारण त्यांनी 12-12-12 असा जो फॉर्म्युला दिलाय तो फॉर्म्युला मला वाटतं महाविकास आघाडीला मान्य होणार नाही। त्यामुळे जेव्हा या जागा वाटपाच्या चर्चेला सगळे नेते बसतील त्यावेळेला शिवसेनेच्या 23 जागांचा दावा कसा स्वीकारायचा हा प्रश्न महाविकास आघाडी समोर असेल। 2019चं पक्षीय बलाबल नेमकं काय सांगत होतं त्यावर सुद्धा आपण नजर टाकूया। 2019 मध्ये शिवसेनेनं 23 जागा लोकसभेच्या लढवल्या होत्या। यापैकी 18 जागांवर शिवसेना विजयी झाली। 1,25,00,000 मतं शिवसेनेला मिळाली। मतांची टक्केवारी होती 23.5%। राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या 19 जागा लढवल्या। 4 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं तर 83,87,000 राष्ट्रवादी काँग्रेसला मतं मिळाली। मतांची टक्केवारी होती 15.66%। काँग्रेसनं 25 जागा लढवल्या। एका जागेवर काँग्रेस विजयी झाली। 87,92,000 काँग्रेसला मतं पडली। मतांची टक्केवारी होती 16.41%। वंचित बहुजन आघाडीनं 47 जागा लढवल्या, पण वंचित बहुजन आघाडीला खातं काही उघडता आलं नाही। 37,43,000 वंचित बहुजन आघाडीला मतं पडली। मतांची टक्केवारी सांगते 6.92%। 2019चा पक्षीय बलाबल पाहता तत्कालीन शिवसेना म्हणजे आताच्या ठाकरे गटाचा पारडं जड मानलं जात आहे। पण 2019 नंतर पुलाखालून बरंच पाणी गेलंय। 20 जून 2021ला शिवसेनेत फूट पडली। मोठ्या प्रमाणावर आमदार खासदार शिंदे गटात गेले। हे थोडं की काय, या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांनी सवता सुभा स्थापला। काँग्रेसलाही फार काही चमकदार कामगिरी दाखवता आलेली नाहीये। त्यामुळे बदललेली राजकीय समीकरणं पाहता लोकसभेचा हा पेपर मवियातल्या 3ही पक्षांकरता तसा अवघडच मानला जातोय। ब्युरो रिपोर्ट,
लोकशाही मराठी। तर मवियामध्ये जागा वाटपावरून जोरदार दावे प्रतिदावे सुरू आहेत। त्यामुळे राज्यातील काँग्रेस, शिवसेनेतून उरलेले ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतील पवार गट यांच्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरणार असा सवाल उपस्थित होतोय। जिंकेल त्याची जागा हे महाविकास आघाडीचं सूत्र ठरल्याचं खासदार संजय राऊत जरी सांगत असले तरी काँग्रेसकडून वेगळाच सूर आवळला जातो। आम्ही जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, ते आधीच ठरलेलं आहे। त्यामुळे आम्ही 23 जागा लढणार हे राऊतांनी स्पष्ट करताच मग आम्ही काय करणार असा सवाल काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी केला। आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत मधुर आहेत। मग सोनियाजी असतील, राहुलजी असतील, खरगेजी असतील किंवा वेणुगोपालजी असतील, आम्ही 23 जागा लढतो। शिवसेना ने जिस तरीके से, मैंने अखबारों के जरिए देखा कि जिस तरीके से डिमांड की है कि 23 सीटें चाहिए, 23 सीटें बहुत ज्यादा होती हैं। आउट ऑफ 48 23 सीटें आपको दे देंगे तो हम क्या लड़ेंगे? सभी पार्टियां अगर अपने अपने स्तर पर बोलेंगे हम इतने लड़ेंगे, हम इतने लड़ेंगे, तो इससे आगे जाकर के विवाद बढ़ेगा और वो इंडिया गठबंधन के लिए अच्छी बात नहीं है। या सवालावरून खासदार संजय राऊत यांनी गाव आणि गल्लीतील लोक राष्ट्रीय स्तरावरील चर्चा करत असतील तर कोण ऐकणार अशी खोचक टिप्पणी करत संजय निरुपमांना सुनाव। त्यांना अधिकार आहे, त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ अटर्नी आहे। नाना पटोले असलेल्या राज्याचे आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना। जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिथे काँग्रेस जिंकू शकते, जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते तिथे काँग्रेस राहणारच। आणि ह्याच्यावरती दिल्लीचं हायकमांड काँग्रेसचं आणि आमचं एकमत झालेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईत कोणी बोलत असेल तर त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपावरून काँग्रेस नेत्यांना खडेबोल सुनावणारे संजय राऊत यांनी पंतप्रधान पदासाठी लागणारे सर्व गुण राहुल गांधी यांच्यामध्ये आहेत असं म्हणत राहुल गांधी यांचं कौतुक। राज्यातल्या या 23 जागांवर ठाकरे गट ठाम आहे। राहुल गांधी एक चेहरा है, राहुल गांधी का स्ट्रगल और संघर्ष जारी है और लोगों को संघर्ष करने वाला नेता बहुत ही प्रिय लगता है। राहुल गांधी झूठ नहीं बोलते, राहुल गांधी प्रामाणिक है, राहुल गांधी देशभक्त है। तो प्रधानमंत्री होने के लिए और कौन से गुण चाहिए? यही तो गुण चाहिए। रामटेक, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण मध्य, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मावळ, शिर्डी, धाराशिव, कोल्हापूर, हातकणंगले ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनासाठी सोडली जाऊ शकते। अकोला, वंचित बहुजन आघाडीसाठी ही जागा सोडली जाऊ शकते। तर शिरूरची जागा राष्ट्रवादीसाठी सोडून ईशान्य मुंबईच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे। मातोश्रीत लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं आता बैठकांनाही जोर आलाय। तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रभारीही मुंबई दौऱ्यावर येत आहेत। तर तिथं वंचित बहुजन आघाडीने 12 जागांचं प्रपोजल दिल्यानं इंडिया आघाडीत जागा वाटपाचा गुंता आणखीन वाढणार असल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये संशय कल्लोळ निर्माण झाला आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चॅटमध्ये नाना पटोलेंनी वंचितला सोबत घेणार नसल्याचं सांगितल्याचं म्हटलंय। यावरून वंचितनं काँग्रेसच्या मनात काय असा सवाल केलाय, तर काँग्रेसनं अशा प्रकारची चर्चा कोणत्याच पत्रकाराशी केली नसल्याचं सांगितलंय। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चॅटवरून काँग्रेस आणि वंचित आघाडीत संशयाचं वातावरण निर्माण झालंय। वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यावरून महाविकास आघाडीत वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू असताना सोशल मीडियावर एका पत्रकाराचं फिरणारं चॅट व्हायरल झालं। या व्हायरल चॅटमध्ये नाना पटोले वंचितला इंडिया आघाडीत घेण्यास उत्सुक नसल्याचं म्हटलंय। या चॅटमुळे वंचितच्या मनात संशय निर्माण झाला।
जे काँग्रेसच्या पोटात होतं तेच त्यांच्या ओठात आता काल आलेलं आहे. 2 पत्रकारांमधील चॅटचे जे स्क्रीनशॉट आता व्हायरल झालेले आहे त्यात स्पष्टपणे नाना पटोले यांनी सांगितल्याचं दिसतंय की काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार नाही. काँग्रेसचं किंवा नाना पटोलेंचं हे मत आत्ताचं नाही आहे, तर हे यांची पूर्वीपासूनची स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यामुळेच 1 सप्टेंबर 2023 रोजी मल्लिकार्जुन खरगेंना लिहिलेल्या पत्राला आजतागायत त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे. नाना पटोले आघाडीबाबतची चर्चा पत्रकारांशी करतील का, असा सवाल काँग्रेस प्रवक्त्यांनी उपस्थित केला. साधा प्रश्न आहे आणि कुठल्या पत्रकाराशी गठबंधनची चर्चा, अलायन्सची चर्चा, आणि तेही एवढ्या महत्वाच्या कुठला मोठा नेता करणार आहे का? उगाच षड्यंत्र रचायचे, सुपारीबाजपणा करायचा, हे सोडून द्यावं. याच्याने काही फरक पडणार नाही. तुम्ही भाजपच्या किती सुपाऱ्या घ्या, महाविकास आघाडी अभेद्य आहे. नाना पटोलेंनीही अशी कोणत्याही प्रकारची कोणाशीही चर्चा केली नसल्याचं सांगितलं. विदर्भामध्ये जी ऑडिओ क्लिप व्हायरल होते त्यावरती वंचित बहुजन आघाडी सोशल मीडियावरती व्हायरल. आपण कोणासोबत बोललो नाही, काही त्या विषयाला घ्यायचं त्याच्यावर चर्चा पण होऊ शकत नाही, त्याच्यामुळे तो भाग नाही. आपण कोणासोबत बोललो नाही, काही त्या विषयाला घ्यायचं त्याच्यावर चर्चा पण होऊ शकत नाही, त्याच्यामुळे तो भाग नाही. इंडिया आघाडीत वंचितला घेण्याबाबत काँग्रेस नेते सकारात्मक असल्याचं सांगत असले तरी निर्णय मात्र होत नाही. आंबेडकरांच्या पत्राला काँग्रेस हायकमांड उत्तरही देत नाही. त्यामुळं काँग्रेसच्या नेमकं मनात काय आहे असा प्रश्न आंबेडकरी कार्यकर्ते विचारतात. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी.